ग्राम रोजगार सेवक संघाच्या वतीनं जिल्ह्यातील ग्राम रोजगार सेवकांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे। जिल्हा परिषदेसमोर बसून त्यांनी आपल्या व्यथा मांडल्यात। पाहूयात। मानधनाच्या नावावर मिळणारे वेतन अल्प आहे। वरिष्ठ अधिकारी मनमान्या पद्धतीनं वागतायत, नियमबाह्य काम करायला भाग पाडतायत। सत्ताधारी पक्षाला मदत करणाऱ्यांना जवळीक देत तर विरोधी पक्षाचा असल्यास सूडबुद्धीनं काम करतात असे गंभीर आरोप लावत जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक उपोषणावर बसले आहेत। माझी मागणी अशी आहे, माझ्या ग्रामपंचायत तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद धामणगाव ग्रामपंचायतीमध्ये हायकोर्टाचा स्टे असताना त्या सरपंच आणि ग्रामसेवकांनी त्या स्टेचा कोणताही पालन न करता त्याचं उल्लंघन केलं आणि त्या उल्लंघन करून हायकोर्टाचा स्टेला कोणताही मान्य न करून त्या ग्रामसभा घेण्यात आली। सदरील मी हायकोर्टाचा स्टे आणून त्या ग्रामसेवकाला दिले। 8 दिवस अगोदर स्टे त्याच्याकडे नेऊन दिला, तरी सुद्धा त्या ग्रामसेवकांनी ते हायकोर्टाचा पालन न केल्यामुळे आम्ही आज उपोषण करत आहे। सगळ्याच्या आमच्या जिल्ह्यामध्ये सर्वांचे मान्य आहे। आमची मागणी आहे की ज्या रोजगार सेवकाला काढून टाकण्यात आलेला आहे, आमची अशी विनंती आहे सीओ साहेबांना की त्या रोजगार सेवकांना परत कामावर घेण्यात यावे। मी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डेप्टी सीओ नंदनकर मॅडम यांच्याकडे मागणी केली, गट विकास अधिकारी मॅडम यांच्याकडे मागणी केली आणि सीओ साहेबांकडे यांच्याही मागणी केली। आतापर्यंत कोणतेही या ग्रामसेवकां सरपंचावर कारवाई झाली नाही। आतापर्यंत आमच्या जिल्ह्यामध्ये सगळं इथं उपोषण बसण्यासाठी 4 रोजगार सेवक आहे। याला कन्नडचे 5 आहे, फुलंब्री मधलं मी आहे आणि वैजापूर पैठण असे सगळ्या जिल्ह्यामधल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये रोजगार सेवक येऊन बसलेले आहे। जे रोजगार सेवक कामावर आहेत ते सुद्धा आता संपात सहभागी झालेले आहेत। हो, सगळे ग्रामपंचायतीची कामं थांबले असतील। नाही, योग्य नाही साहेब। आमची विनंती आहे शासनाकडे का आम्हाला आमच्या रोजगार सेवकाला न्याय भेटावं। आमची शासनाला आणि कलेक्टर महोदय साहेबाला विनंती आहे का या रोजगार सेवकाला आपण न्याय द्यावं, आमची विनंती आहे। त्यासाठी आम्ही उपोषण करत आहे। जावेद शेख। आमच्या प्रमुख मागण्या या ठिकाणी आहे की जिल्ह्यामध्ये राजकीय दोषापोटी अनेक रोजगार सेवकांना या ठिकाणी काढले जात आहे। कोणत्याही शासन निर्णयाची अंमलबजावणी न करता, त्यांची योग्य चौकशी न करता, त्यांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी न देता रोजगार सेवकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये काढलं जात आहे। आणि फक्त याला कारण एकच आहे की जे गावातील स्थानिक राजकारण आणि मनरेगा योजना जी ठेकेदारीच्या विळख्यामध्ये आता सध्या गेलेली आहे, तर ते ठेकेदारी चालवण्यासाठी गावातील सरपंच असो, उपसरपंच असो, बॉडी असो, हे रोजगार सेवकांवर चुकीचे कामं करण्यासाठी दबाव देतात व ते काम न केल्यास त्यांना रोजगार सेवक पदावरून काढून या ठिकाणी टाकले जातं। तर आमची मागणी हीच आहे की ग्राम रोजगार सेवकांना कामावरून जर काढणे असेल तर त्यांना शासन निर्णयानुसार त्याची कारवाई व्हावी व ग्राम रोजगार सेवकांना योग्य संधी या ठिकाणी आपलं म्हणणं मांडण्याची दिली जावी। उपमुख्यमंत्री शहरात आहेत, नाही, आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी नक्की जाऊ। त्यांनी जर आम्हाला भेटीसाठी वेळ दिला तर आमचं गाऱ्हाणं आम्ही त्यांच्या समोर नक्कीच या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करू। माझं नाव समाधान नवले, मी जिल्हा अध्यक्ष आहे।